हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूबच्यामध्ये स्वागत आहे. तर आपण आज सकाळच जाऊन घरातल्याने आपल्याला एक कोकम आणलेले आहेत. ते आज आपण फोडणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते, पूर्ण माहिती दाखवते आणि मेन म्हणजे आता जे कोकम आपण आणलेले आहेत, ते छान धुवून त्याच्यानंतर नितळत ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आपण फोडणार आहोत. तर आजचे आपलं जे काम आहे, ते म्हणजे कोकम धुवून, फोडून, बिया काढून सुकत टाकायचे डायरेक्ट. तर ते आज करणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर मग 4-5 दिवसानंतर मग बाकीचे पण व्हिडिओज येतील, ते तुम्ही नक्की बघा. कारण की कोकम पटकन बनत नाही, त्याला खूप मोठी प्रोसेस आहे. जशी मी तुम्हाला सांगितली तशी. तर चला तुम्हाला दाखवते डायरेक्ट कोकम. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे कोकम गावठी आहेत, यंदा खूप लागले, त्याच्यामुळे साईजने छोटे आहेत जरा कोकम. तर तुम्हाला बघायला पण आवडतील. तर चला मी तुम्हाला दाखवते कसे फोडले जातात, नंतर कसं काय केलं जातं आणि जी पुढची प्रोसेस आहे ना ती खूप लेंदी आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ यायला जरा टाईम जाईल. तर चला तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे ना सकाळी आणलेले आहेत काढून. अजून ना पाहिजे तसे पिकले नाहीत. तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, हे अजून ना असे हिरवट आहेत. पाहिजे तसे अजिबात अजून पिकले नाहीत, तरी पण आपण काढलेले आहेत. काही दिवसाने आपण जे काही झाडावरती आहेत ते पिकले की अजून आपण आणणार आहोत. पण आता हे एवढे आणलेले आहेत. हे बघा, 2-3 टोपल्यांमध्ये जेवढे आहेत तेवढे. आता कोकमाची जी काही प्रोसेस असते ना ती खूप म्हणजे खूप मोठी असते. त्याच्यामुळे टाईम पण खूप जातो. तर आजच्या ह्याच्यामध्ये ना कोकमं फोडली जातील आणि जी काही कोकमाची सालं आहेत ती उन्हामध्ये टाकली जातील. आणि त्याच्यानंतर जी काही बिया ज्या काही येतील ह्याच्यातून, त्या ज्या बिया आहेत त्या फुगत ठेवणार आपण. आणि मग 2-3 दिवसानंतर मग त्या कोळून त्यातला जो काही बिया असेल त्या साईडला काढून आतमधला जो काही रस असेल त्याच्यामध्ये मग आपण परत हे टाकणार. ह्याची जी काही सालं असतील ना ती टाकणार आपण, म्हणजे त्याला फूट लावणं असं बोलतात. तर पहिली आता छानपैकी धुवून घेतलेल्या आहेत, टोपल्यांमध्ये नितळत ठेवलेल्या आहेत, कारण की जे काही पाणी आहे ते नितळून जाईल. घाण वगैरे असते ना त्याच्यामुळे धूळ वगैरे, घाण वगैरे असते, त्याच्यामुळे थोडं पाणी टाकलेलं आहे आणि छानपैकी ठेवलेलं आहे टोपल्यांमध्ये पाणी झिरपायला. तर हे बघा, मस्त अशी ही सगळी जी कोकमं आहेत ना ही झेलून काढलेली आहेत. खाली नाही म्हणजे खाली कधी-कधी काय होतं, आम्ही आधी काय करायचो की घरकुनी पाडायचो आणि खाली जमवायचं. पण आता पातेला वगैरे एवढा असून त्याच्यामुळे पटकन मिळत नाही. त्याच्यामुळे ना ही झेलून काढलेली आहेत. वरती पिशवी घेऊन जायचं चढतानाच आणि मग झेलून ही सगळी काढलेली आहेत बघा. आणि मेन म्हणजे कोकमं जर तुम्हाला सरबत वगैरे बनवायचं असेल ना तर ते कोकम हे फक्त ना झेललेलेच पाहिजे. खाली पडलेले अजिबात वापरायचे नाहीत. झेललेल्या कोकमांपासूनच सरबत केलं जातं. तर आता थोड्या वेळाने ही जी कोकमं आहेत ना ती आपण सगळी आता फोडायला घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण उन्हामध्ये टाकणार आहोत. आता ही तसं बघायला गेलं तर फार कमीच आहेत. अजून आपण पिकल्यावरती आपण आणूच. पण हे बघा. आता बऱ्यापैकी कोकम आपले जे काही धुतलेले होते ते नितळून झालेले आहेत आणि मेन म्हणजे ना जास्तीत जास्त या दिवसांमध्ये कोकमांसाठी अशा ज्या काही टोपल्याच वापरल्या जातात. आपल्या ह्या टोपल्या आहेत, जुन्या आहेत, चांगल्या आहेत अजून. जे बिलापासून म्हणजे माणग्याच्या बिलापासून बनवले जातात, त्याच्यात ते निचरायला ठेवतात. त्याच्यामध्ये धान्यसुद्धा धुतले जातात, तांदूळ वगैरे याच्यातच धुतले जातात. तर बऱ्यापैकी झाले आहेत आणि आता फोडायचं काम मी चालू केलेलं आहे, कारण की टाईम जरा जास्ती जातो यांना. आणि मेन म्हणजे ही जी प्रोसेस आहे कोकम बनवण्याची ती खूप लेंदी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ त्या वेळेस येतील, ते नक्की बघा तुम्ही कसे बनवतात कोकम, काय बनवतात. मी खूप वेळा लाईव्हला पण तुम्हाला सांगितलं आहे, पण आता तुम्हाला पुढे बघायला मिळेल. म्हणजे एकदम आता तुम्हाला एकदम परफेक्ट बघायला मिळेल व्हिडिओतून. ते काढायचं काम चालू झालेलं आहे. आता ह्या ज्या बिया आहेत ना, ह्या बिया पण विकल्या जातात. ह्या बिया आहेत त्या आता 2-3 दिवस आपण तसेच ठेवणार आहोत. त्याच्यानंतर त्या कुळणार आहोत. कुळणार म्हणजे काय, त्या ज्या बिया आहेत त्या पूर्ण हातावरती कुस्करणार. त्याच्यातून जो काही गर येईल त्याच्यामध्ये आपण जी काही कोकमं सुकलेली असेल टाकणार. म्हणजे आज आपल्याला काम एवढं आहे की कोकमं फोडायची आहेत आणि जी सालं आहेत ती आपण टाकून देणार आणि हे जे बिया आहेत त्या आपण तशाच ठेवणार 2-3 दिवस आणि त्याच्यानंतर मग त्या पिळून जे काही पाणी उरेल म्हणजेच जे काही बियांमधून जे पाणी येईल ते आपण तसंच ठेवणार आणि त्याच्यात आपण मग सुकलेली कोकमं टाकणार. ही जी प्रोसेस आहे ती 3 ते 4 वेळा करावी लागते. त्यालाच म्हणतात फूट लावणं. पाण्यात टाकणं म्हणजे त्यालाच म्हणतात फूट लावणं. जे बियांपासून जे पाणी येईल ते. तर इथे मी सकाळच फोडायला सुरुवात केली. कारण की बाकीचे मग घरी पण कामं खूप असतात. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण स्टार्ट करूया आणि मजा येते. काढायला पण कोकम मजा येते आणि हे सगळे झेललेले कोकम आहेत. अजिबात खाली पडलेले वगैरे नाही आहेत. तर बघा एका साईडने पटकन करायला घेतले आणि छान मजा पण येते करायला. आणि हे जे कोकम आहेत ते सगळेच पिकलेले नाहीत. तुम्हाला पुढे टोपलीत बघायला मिळतील, कारण की अजून पाहिजे तसे पिकलेले नाहीत आणि माकडांनी तर खूप सारे खाऊन टाकले नाहीत खाली. कारण की हे जे कोकम आहे ते माकडं खातात आणि मग चढताना वगैरे पण खूप सारे खाली पडतात. त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे यंदा खूप आपल्या कोकमी लागल्यात, त्याच्यामुळे साईज थोडी कमी झाली आहे त्याची. पण आता तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आता कोकमं तुम्हाला एवढी दिसतात, पण सुकून तेवढी होत नाही. सुकून खूप कमी होतात. 2 ते 3 किलो होतील. पुढे तुम्हाला बघायला मिळेल. जास्ती काही होत नाही. तर बघा दुपार आली. दुपारनंतर आम्ही एवढी सगळी कोकमं थोडी हे केलेली, कारण की खूप वेळ जातो याला त्याच्यामुळे. तर हे बघा अर्धी आपली टोपली भरलेली आहे.
तर अशा या बिया काढल्या जातात. आता जे कडक असतात ना, त्याला काय करतात, की सुरी घेऊन कट करतात. कारण की ना नखाने आपले जे काही अंगठे असतात ते दुखतात आणि मेन म्हणजे फोडतात ना, ते असे नखाने फोडले जातात त्याच्यामुळे. आणि जे कडक असतात मग त्यांना सुरीने फोडायचे कारण की तेवढा जोर भेटत नाही. तर जे काही आपले कच्चे वगैरे ते पण आपण त्याच्यात टाकतो. तर तुम्हाला इथे बघायला मिळेल पूर्ण अर्धी टोपली भरली आहे सालानी पण. पण सुकल्यानंतर फार कमी होतात. पुढे जसे आपले व्हिडिओज येतील तसे, कारण की ह्याची जी प्रोसेस आहे ती खूप लेंदी आहे त्याच्यामुळे. जसे येतील तसे तुम्ही बघा. आता आपण बिया तरी काढून तसेच ठेवणार आहोत. त्याच्यानंतर मग पुढे मी तुम्हाला दाखवेन कसं काय करतात वगैरे. आणि कोकम लगेच बनत नाही. जसा एखादा पदार्थ पटकन बनतो तसा हा बनत नाही. 1-2 दिवस पण लागत नाही, याला जास्ती दिवस लागतात. आणि मेन म्हणजे कोकम तयार व्हायला ऊन लागतं. ऊन चांगलं असेल तर तुमची कोकमं पटकन रेडी होतात. उन्हं पण चांगली लावावी लागतात. गेल्या वेळेस पाऊस लवकर होता आणि आपण कमी पण फार म्हणजे कोकम पण कमी काढलेले होते त्याच्यामुळे. तर इथे आपली अर्धी टोपली तरी झालेली आहे आणि बाकीचे मग मम्मी वगैरे करायला घेतला नव्हते. तर हे असे बघा कापले जातात. कधी-कधी काय होतं नखं पण दुखतात त्याच्यामुळे असेच कापायचे सुरीने वगैरे. तर एवढी आपली कोकमं. आता जी साईडला काढलेली आहेत ना त्याच्यामध्ये कीड वगैरे आहेत. कारण की पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे. एकदा पाऊस पडला की कीड पटकन धरते. त्याच्यामुळे ते आपण साईडलाच ठेवलेले आहेत. बघून घ्यावे लागतात कोकम या दिवसांमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशी ही कामं सगळी स्टार्ट झालेली आहेत आता उन्हाळ्यामध्ये. म्हणजे पावसाच्या आधी आपल्याला हे सगळं सुकवून मस्तपैकी कोकमं छान तयार करून भरून ठेवायचे. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.